नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशात मजेत ना असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो मी विषय पाहिलाच असेल, थंबनेलसुद्धा पाहिला असेल, म्हणून हा व्हिडिओ पाहताय. प्रथम चॅनल जर पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा. आणि हो, आपल्या व्हिडिओला हाईपसुद्धा करायला विसरू नका. जिथे लाईक कराल तिथे लगेच हाईपसुद्धा येतं, ते हाईपसुद्धा करायला विसरू नका. चला तर जाऊया आपल्या या विषयाकडे. विषय काय अत्यंत गंभीर आहे आपल्या सुरक्षा रक्षकांसाठी आणि एक नवा विषय आणि जिव्हाळ्याचा विषय आणि आनंदाचा विषयसुद्धा असं म्हटलं तर काय वावगं नाही. तो आहे खेळाशी निगडीत. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कार्यरत असणारे आपले सुरक्षा रक्षक तसेच महिला सुरक्षा रक्षक यांच्या मनातून नेहमीच असं वाटत असतं की आपल्याला, कारण आपण ज्यावेळेस शाळा शिकत असतो, शाळेच्या त्या आपला जो काळ असतो त्या काळामध्ये आपण खेळ जे आहेत ते खेळ, जे कबड्डी असो, खो खो असो, क्रिकेट असो, व्हॉलीबॉल असो, फुटबॉल असो, अशा अनेकसे जे खेळ आहेत ते खेळ आपण खेळलेलो आहोत. आणि मग नंतर कालांतराने काय होतं, आपण ज्यावेळेस जिम्मेदारी येते, ज्यावेळेस आपल्याला कामं करायला लागतं आणि त्या ठिकाणी या सगळ्या काय गोष्टी आपल्यापासून वंचित राहतात, लांब राहतात आणि ते मनात कुठंतरी राहतं. आता सध्या कामगार कल्याण मंडळ, जे आपलं महाराष्ट्रामध्ये कामगार कल्याण मंडळ आहे, त्याचे जे नोंदित जे आपले कामगार आहेत त्यांच्यासाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होते. आपल्या परेलमध्ये जे कामगार कल्याण मंडळाचं ऑफिस आहे तिथे जे ग्राउंड आहे त्या मैदानामध्ये तिथे सध्या सुरू आहे. त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक मंडळाचे सुद्धा आपली सुरक्षा रक्षकांची टीमसुद्धा आहे. धुळे जिल्हा सुरक्षा रक्षक त्यांचीसुद्धा टीम आहे. आणि मुंबईमधून प्रथमतः आपल्या ठाणे जिल्ह्याचे महिला सुरक्षा रक्षकाने सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला. खरं वास्तविक कौतुक करावं तेवढं कमीच आहे बरं का महिला सुरक्षा रक्षकांचं. तर याच विषयी थोडंसं आपण बोलणार आहोत. सध्या आता ते खेळ जो आहे तो चालू आहे. कामगार कल्याण मंडळाच्या जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही पाहू शकता. ते लाईव्ह टेलिकास्ट त्याच्यामध्ये आहेत. वेगवेगळे खेळ, त्याच्या वेगवेगळे संघ जे आहेत ते यामध्ये उतरतात. राज्यातून इतर जे कामगार असतात, प्रत्येक आस्थापनामध्ये जे आस्थापना नोंदित जर कामगार कल्याण मंडळाला असेल तर ते नक्कीच याच्यामध्ये उतरते. आणि मग आपला सुरक्षा रक्षक मंडळाची टीम म्हणून अशी काही आहे का, किंवा टीम म्हणून अशी असायला पाहिजे का, जे इतर फेडरेशन किंवा जे क्लब्स आहेत किंवा अन्य काही संस्था ज्या आहेत त्या माध्यमातून सुद्धा कबड्डीच्या स्पर्धा, इतर स्पर्धासुद्धा आयोजित केल्या जातात. मग त्या ठिकाणी आपला सुरक्षा रक्षक मंडळाची टीम ही असायला पाहिजे. प्रत्येकाला असं वाटतं की हो असायला पाहिजे. आता यामध्ये महिला सुरक्षा रक्षक महिला सुरक्षा रक्षकांचं मित्रांनो कौतुक करावं तेवढं कमी आहे, बरोबर का नाही. कारण महिला सुरक्षा रक्षक ह्या काम करतात, आपल्यासोबत काम करत असतात. त्या घरचा जो आहे तो त्यांना घरचं स्वयंपाक बनवणं, त्यांचं मुलाबाळांचं शिक्षण यासुद्धा जिम्मेदारी त्यांच्यावरती आहेच आहे. येण्या जाण्याचा प्रवास आणि एकसंघ एका ठिकाणी आहेत का तर नाहीत, आपल्या विखुरलेले आहेत. मुंबईमध्ये एकाच ठिकाणी एकाच युनिटमधल्या सुरक्षा रक्षक महिला आहेत का तर नाहीत. एक या युनिटमध्ये ते त्या युनिटमध्ये आहेत. प्रत्येकाचे शिफ्ट ही वेगवेगळी आहे आणि ते एकत्रित येणार कधी आणि सराव करणार कधी. आणि सराव जर नसेल तर त्या खेळाला कितपत महत्त्व आणि ते खेळ कसा पुढं जाईल याचं प्रश्नचिन्ह सर्वांनाच असतं. त्यांनासुद्धा असतं, तसं सर्वांनाच असतं. मग काय आपण त्याच्यातून आपल्या महिलांना सूट देऊन किंवा अन्य काय करून किंवा मंडळ ह्याच्यामध्ये काय भाग घेऊन थोडंसं काय करू शकतं का, या अनुषंगाने किंवा या बाजूने विचार केला पाहिजे. थोडासा आस्थापनामध्ये थोडंसं त्यांना सूट किंवा अन्य काय मिळू शकतं का. पहा मित्रांनो, जे काम करणार आहेत त्यांना जर अशा पद्धतीनं जर एक दिवस जर कामावरती नाही आलं तर तिथे अब्सेंटिझमच लागणार. ज्या कंपनीमध्ये नाही गेलं तर तिथं अब्सेंटिझमच लागणार. मग ते अब्सेंटिझम जे आहे ते कशी त्या खेळाडूला मिळणार. बरं, मंडळ एवढं आपलं सक्षम, आता सक्षम म्हणण्यापेक्षा मंडळाला ते टीम किंवा ते चालवावं किंवा त्याला काहीतरी अनुदानित एक बनवावं किंवा त्यांना एक पगार करावा, इतपत मंडळ किंवा ह्या सगळ्या काही गोष्टी अजून त्या लेवलला आहे का तर नाही आहे. कारण स्वायत्त मंडळ आपलं हे एक असं स्वतंत्र शासनानं असा एक कायदा बनवलेला आहे, त्याच्या अंतर्गत हे सुरक्षा रक्षक मंडळ चालतं. त्याचं स्वतःचं असं काही उत्पन्न नाही आहे. जे उत्पन्नाचा स्रोत म्हणतात तसा सुरक्षा रक्षक मंडळाचा स्वतःचं असं काही उत्पन्न नाही आहे. मग ते कुठून तरी तडजोड करूनच ह्या सगळ्या काही गोष्टी कराव्या लागतात. परंतु असायला पाहिजे का.
मला वाटतं खरं वास्तविक पाहता आपल्या जे काही संघटना प्रतिनिधी आहेत त्यांनीसुद्धा ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन थोडासा विचार केला पाहिजे. हां, जे पुरुष खेळाडू आहेत ते खेळाडू भेटू शकतात, येऊ शकतात, शिफ्ट चेंज होऊ शकते. बऱ्याचशाच गोष्टी त्यांच्यामध्ये सॉफ्टवेअर सगळं काही गोष्टी चालत असतात आणि ते करू शकतात आणि चांगल्या पद्धतीनं सुद्धा आहेत. आता फेडरेशन एक आमचे डबरे साहेब आहेत त्यांनीसुद्धा बनवले की ठाणे जिल्हास्तरीय म्हणजे जिल्हास्तरीय असे एक फेडरेशन असतं कबड्डीचं, ते बनवलेलं आहे. त्याच्या अंतर्गतसुद्धा ज्या कबड्डीच्या स्पर्धा आहेत त्या आयोजित होतात. ते कोच म्हणून जातात, त्या ठिकाणी अंपायरिंग जे असतं त्या ठिकाणी ते पण जातात. भरपूरशा गोष्टी ते त्याच्यामध्ये आहेत. आत्ता सध्या फेडरेशन बनवलं आहे, त्याच्यामधूनसुद्धा त्या कबड्डीच्या स्पर्धा असतात. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सुरक्षा रक्षकांनी भाग घ्यायला पाहिजे. सुरक्षा रक्षकांच्या टीम आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या टीम्स येतात, त्याच्यामध्ये त्यांनीसुद्धा भाग घेतला पाहिजे. हळूहळू पुढं गेलं पाहिजे. आता आपण आमच्या सुरक्षा रक्षक ज्यांना 1-2 वळी आहेत या सुरक्षा रक्षकांसाठी मी थोड्याशा त्या वाचूनच तुम्हाला दाखवतो आणि पहा कशा आहेत. खाकी गणवेशामध्ये उभा असलेला प्रत्येक सुरक्षा रक्षक, खाकी गणवेशामध्ये उभा असलेला प्रत्येक सुरक्षा रक्षक मनातून एक खेळाडू आहे. मनातून एक खेळाडू आहे, पण वेळ नाही, सुविधा नाही आणि संधीही नाही. कोणतीही गोष्ट आमच्या सुरक्षा रक्षकाला नाही, परंतु आहे. आणि महिला सुरक्षा रक्षकासाठी महिला सुरक्षा रक्षकांची गोष्ट तर अजूनच वेगळी. घर, ड्युटी आणि जबाबदाऱ्या, घर, ड्युटी आणि जबाबदाऱ्या, तरीही त्या वेळात वेळ काढतात कारण जिद्द अजून जिवंत आहे. ती जिद्द त्यांची आहे, अजून ते वेळात वेळ काढूनसुद्धा सहभाग घेतात. हे त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. तर मित्रांनो, ह्या सर्व काही बाबी मला आपल्यासमोर ठेवायचं होतं, कारण खेळामध्ये वेगवेगळे आणखीन खेळ आहेत. खो खोसारखा खेळ आहे, क्रिकेटच्या ठिकाणी काही ठिकाणी आयोजित करतात. बरेचसेच आमचे सांगली, सातारा, कोल्हापूर, बत्तीस शिराळकर तर एकदम प्रत्येक दरवर्षी असतात, ते चालू असतात त्यांचं. पण एक विशेष टीम म्हणून अशी आपलं असायला पाहिजे. आणि सुरक्षा रक्षकाचं याच्यामधून काय होईल की नाव जे आहे सुरक्षा रक्षक मंडळाचं, आपलं एखादं क्लब असू दे किंवा एखादी संस्था असू दे किंवा एखादं संघटना असू दे किंवा अन्य काय असू दे, त्याचं नाव जर होत असेल तर त्या ठिकाणी ते भक्कमपणे उभे राहते आणि आर्थिक नियोजनसुद्धा त्या पद्धतीनं करतं. सुरक्षा रक्षक मंडळाला ज्यावेळेस वाटेल की अरे बाबा ही जी टीम आहे ही खरोखर चांगली आहे, ही नाव कमवते, कुठेतरी पुढे जाते आणि यांना सपोर्ट केला पाहिजे, त्या ठिकाणी नक्कीच मित्रांनो सपोर्ट करण्यासाठी आपल्याला सर्वजण एकजुटीने येतात. म्हणून ती जिद्द जी आहे त्या महिलांनीसुद्धा पुन्हा एक वेळ दाखवली पाहिजे, पुरुषांनीसुद्धा. काय फक्त एवढंच आपण आहे एवढ्या पुरतंच मर्यादित न राहता प्रत्येक जे काही ठिकाणी स्पर्धा आयोजित होतात त्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला पाहिजे, त्या स्पर्धेमध्ये उतरलं पाहिजे आणि तिथे आपला जो परफॉर्मन्स आहे, जो खेळ आहे, तो खेळ तिथे दाखवला पाहिजे. कारण खेळ म्हटलं की आजकाल मित्रांनो सगळ्या मोबाईलमध्येच गेमिंगच चालू आहेत. जे असे मैदानी खेळ आहेत ते फारच कमी दुर्मिळ होत चाललेले आहेत. आणि कुस्ती तर विचारूच नका. आमचे कामगार नेते लक्ष्मणराव भोसले साहेब यांना खूप आवड कुस्तीची आणि ते नेहमी म्हणायचे कुस्तीच्या स्पर्धा एक वेळ भरवायच्याच आहेत. आता संघटनेच्या माध्यमातून पाहूया की सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून काय करतात. आता भोसले साहेबांची खूप इच्छा आहे की कुस्त्यांचं जे काही पैलवान आहेत ते बनले पाहिजेत. आपले सुरक्षा रक्षक तंदुरुस्त असे जवान बॉडीगार्डसारखे असले पाहिजेत, असे त्यांची खूप इच्छा. आणि कुस्त्या एक झालीच पाहिजे रंगीत असे एकदम, त्याची खूप इच्छा आहे. अशा आणि आहेत आपल्याकडं, नाही आहेत का पैलवान, आहेत ना आपल्याकडं, जे जिम करतात, जे रोजचा व्यायाम आहे करणारे आपले सुरक्षा रक्षकसुद्धा आहेत. त्याच्या कुस्तीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणीसुद्धा आपला जो खेळ आहे तो खेळ दाखवतात आणि यातूनच आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं नाव निघतं. मित्रांनो, यामध्ये जे नाव आहे ते आपल्या सुरक्षा रक्षक मंडळाचं, जे चांगल्या ज्या गोष्टी आहेत त्या सुरक्षा रक्षक मंडळाच्या या खेळाच्या बाबतीतसुद्धा म्हणजे आपल्या ह्या इतर भागामध्ये इतर सर्व जे काही आजूबाजूला आपले जे काही लोक आहेत त्यांना माहिती झालं पाहिजे. सुरक्षा रक्षक ज्यावेळेस खेळेल उंचावेल, ज्याचं काम चांगलं करेल. आता एखादं आपण IPLमध्ये पाहिलं असेल की एखाद्या छोट्याशा जिल्ह्यातून, छोट्याशा तालुक्यातून, छोट्याशा गावातून आलेला एक मुलगा, त्या गावाचं नाव कधी ऐकलंसुद्धा नसेल,
कुणी ऐकलं असेल का? UP बिहारमधलं एखादं गाव, त्यामधून खेळाडू आला वैभव सूर्यवंशी. जगामध्ये त्याने अशी छाप सोडून ठेवलेली आहे की त्या खेळाडूने त्याच्या खेळाच्या जोरावरती त्या गावाचं नाव, त्या भागाचं नाव, ते सर्व काही पुढं आलं. त्याला आजपर्यंत कुठं ते एक टिंबासारखं त्याचं गाव असेल नकाशामध्ये, असेल की नाही, कुणाला माहितीसुद्धा नसेल, बरोबर आहे की नाही, आपल्यालाच माहिती होते त्या गावाचं नाव. असंच आहे या खेळाच्या बाबतीतसुद्धा. ज्यावेळेस एखादा खेळाडू किंवा आपले जी काय टीम चांगला परफॉर्मन्स करेल त्यावेळेस आपल्या सुरक्षा रक्षकाचं मंडळाचं नाव नक्कीच आणि नक्कीच पुढे पुढे येत राहील. शासन दरबारी चांगल्या गोष्टी मित्रांनो आपल्या समवेत येत राहतील. तुर्तास मित्रांनो थांबूया. तुम्हाला काय वाटतं कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा. या विषयाच्या अनुषंगानेच आपले कमेंट्स असल्या पाहिजेत, बरोबर आहे की नाही, ना की काही वेगळ्या कमेंट्स आपण या विषयाच्या अनुषंगाने दिल्या. तर या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला काय वाटतं, आपण पर्सनली माझा व्हॉट्सअप क्रमांक सर्वांना माहिती आहे. आपण आराताई वापरा. नेहमी सांगतो की मी व्हॉट्सअप कमी वापरा, आराताई वापरायला चालू करा. आराताई जो ॲप्स आहे तो भारतीय ॲप्स आहे ना, तो भारतीयाचा आपल्याला अभिमान असला पाहिजे आणि म्हणून तो वापरला पाहिजे आपण. तुर्तास मित्रांनो थांबूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. नमस्कार.